दिवस हा खऱ्या अर्थानं पाहिला तर सर्वांसाठी एक गणपती बाप्पा मोरया ज्याला म्हटलं जातं. गणराया तुझ्या येण्याने सुख समृद्धी शांती आरोग्य लाभले, सर्व संकटाचे निवारण झाले, तुझ्या आशीर्वादाने यश लाभले. गणेश चतुर्थीच्या सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. या स्पर्धेच्या वतीनं जाऊया मॅच मध्ये. सामन्याला सुरुवात होती. एका साईडला आपण पाहिलं तर मोसारे आणि एका साईडला भल्ल्याचे वडी या दोन संघांदरम्यान पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र आपण पाहिलं टॉच विन झालाय. मोसारे संघ बॅट फर्स्ट त्यानं स्वीकारली आणि इथून गोलंदाजांना आमंत्रित केलंय भल्ल्याचे वडी संघाच्या. दोन पंच ज्याची भूमिका आपण सातत्यानं 3 दिवसामध्ये पाहिली. नागेश सर आणि कोमदादा या दोन पंचांची आज देखील ते आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा ग्रीन सिग्नल आला. इथून मात्र गेम ऑन होईल. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटक हाताळण्यासाठी कैलास भल्ल्याच्या वडी संघाकडनं. पहिला बॉल कमी गतीने फेकला होता. बॅटची कडा पडत होती ते आपण पाहिलं. लोवर फुल टॉस. गणेशला मात्र त्याचा पूर्ण वापर करता आला नाही. इथून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. इथून मात्र पहिल्या बॉलवर व्हेरिएशन कुठेतरी पाहायला मिळालं. गोलंदाज कैलासच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता सलामीर जोडी आपण पाहिली तर गणेश आणि भालचंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. यावेळेचा बॉल कमी गतीने आणखीन एक झेलची संधी. तिथे मात्र आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतकानं थोडीशी चुकी केली. इथे रिस्की धाव आणि फेकी करा पाहायला मिळते. वारंवार चुका आणि चुका या पाहिल्यात आणि तिथून मात्र 2 धावा मिळतील मोसारे टीमला. 2 धावांच्या मदतीने इथे मात्र संघाचं खातं आणि श्री गणेशा होईल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. कैलास चांगली गोलंदाजी करतो. परंतु इथून आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं करा. यावेळेचा बॉल आणखीन एक आपण पाहिला. पडल्यानंतर थोडीशी उचल जास्ती मिळाल्या आणि सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी. P1चं पहिले स्ट्राईक फेकत असताना पॉवरफुल गोलंदाजी करतोय कैलासला आपण पाहतोय. परंतु इथून आपण पाहिला डावखुरी हाताचा फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये काही करू शकत नाहीये. डॉट बॉलची सांगता वन वार्ता त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा फुल टॉस आणि तिथे मात्र आणखीन एक झेलची संधी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. इथून त्याच्याकडनं चुकी होणार नाहीये. पहिला गडी इथून बाद होईल. गणेश बॅक टू द पवेलियन. इथून मात्र आपण पाहिलं फुल टॉस बॉल वरती फलंदाज बाद झालाय गणेश आणि तिथून मात्र नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अलंकार. चांगली गोलंदाजी होती कैलासच्या माध्यमातून भल्ल्याची वाडी संघाकडनं. पहिली मॅच आपल्या भेटीस येत असताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपण पाहिलं अद्यापर्यंत कैलासनं 2 धावा खर्च केल्यात. एक विकेट त्यांना महत्वपूर्ण मिळवली. सज्ज झाला यावेळेचा हा ट्रॅकर. त्यावरती मात्र आक्रमक करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथून देखील सिंगलच्या सह्यानं अलंकारनं स्वतःचं खातं ओपन केलंय. एका धावेच्या मदतीनं 3 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये होती. अजून आपण पाहिलं शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक आणि पहिला बॉल स्पेस करण्यासाठी भालचंद्र स्ट्राईक ऑनला. यावेळेचा बॉल खोलवर टप्पाचा आणि तिथे आपण पाहिलं जेलची संधी. स्वतःच्या फालतू मध्ये लाजवाब जेल इथून टिपलाय कैलासना. आणखीन एक धक्का मिळेल मोसारे टीमला. बॅक टू द पवेलियन.
सलामीर जोडी इथून मात्र बाद झाली आहे. नंबर 3 आणि नंबर 4 वरती आपण पाहिलं अलंकार मध्ये आणि मिथून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल असणार आहे. दुसरं षटक आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅक वरती राजेश भल्ला ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी असेल. इथून मात्र आपण पाहिलं मोठ्या फटक्यांची गरज मोसारी टीमला. इथे देखील लोवर फुल टॉस खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं राजेश भल्लानं सुरुवात केली. एका सिंगलच्या मदतीनं पंचांच्या डाबी एसटीकडनं अपील देखील हाफ ट्रॅकर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. तिथे आपण पाहिला क्षेत्ररक्षण येतो. एक सिंगल कंप्लीट झाल्या. आणखीन एक सिंगल इथे मात्र ऍड केली जाईल. ज्या पद्धतीने मोठे फटके येत नाहीये त्या तिथून मात्र आपण पाहिलं 1 आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलक जमा करतायत मोसारा संघाचे फलंदाज. 5 धावा अजूनही टोटल स्कोरवरती लागत. 8 बॉलचा खेळ इथून संपलाय आणि चांगली गोलंदाजी देखील होती आहे. अद्यापर्यंत इनिंग मध्ये काही मोठा फटका पाहायला मिळत नाहीये. यावेळेचा आणखीन एक थोडसा आपण पाहिला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतील. अवंतर चेंडू फेकला. इथून मात्र एक्स्ट्रा धाव या इनिंग मधले पहिली खर्च केली राजेश या गोलंदाजांना आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने जरी का पाहिलं 7 धावा अजूनही डबल डिजिट मध्ये आकडा पोहोचला नाहीये मोसरी संघाचा. इथे देखील कमी गतीने फेकण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर थोडासा ऑफस्पिन झालाय. आणखीन एक ऑफ स्टंपच्या बाहेर फेकलाय. बॅक टू बॅक दुसरा खराब बॉल आणि खराब बॉलच्या सहाय्याने इथे मात्र एक्स्ट्रा धाव खर्च करण्याचा गोलंदाज आपण पाहिला राजेच्या माध्यमातून वनवर्ध चुकी करत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र आणखीन एक कमी गतीने फेकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. तिसरा खराब बॉल इथून मात्र फेकलाय राजेश या गोलंदाजांना आणि वनवर्ध चुक्या पाहायला मिळत आहेत. एका धावेच्या मदतीने आणखीन टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 3 धावा होत्या इथून मात्र कुठेतरी खराबीची गोलंदाजी वाचताना पाहायला मिळते. फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमक मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. तिथून मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. 2 धावा इथून कंप्लीट होतील. तिसरीचा प्रयत्न आणि इथून तिसरीचा कॉल देखील झालाय. रनआउटची संधी परंतु चित्याच्या चपलाने इथे देखील 3 धावा कंप्लीट केल्यात. 3 धावांच्या मदतीने आपण पाहिलं 11 धावा स्कोरवरती लागल्यात. खराबीची गोलंदाजी या षटकामध्ये फेकत असताना परंतु तितकेच चांगले देखील अद्यापर्यंत मोठा फटका आला नाहीये. वनवरता कुठेतरी दिशा फटकत असताना पाहायला मिळत आहे राजेशच्या माध्यमातून. पंच थांबा. पंच इथे मात्र मागचा बॉल चौकार असणारे ऑन स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले मध्ये चेकिंग केलं जात आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय असं देखील इथे आणखीन एकदा चेकिंग केलं जाईल. 12th मॅन आमच्याकडे बसलेत. पहा चौकार असणारे मात्र बाहेरून बॉलला आतमध्ये खेचलाय आणि त्याच्या मदतीने इथून मात्र या इनिंग मधला पहिला चौकार आलाय. पहा इथून मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळते आणि चौकारच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 12. 2 गड्याच्या मोबदल्यात इथून एक सिंगल कंप्लीट झाले. थर्डमॅनचा क्षेत्राची चांगली कामगिरी करतोय. त्याच्याकडनं थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते परंतु एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं इथे मात्र आपण पाहिलं 1 धाव एक्स्ट्रा ऍड केली जाईल आणि 13 धावा टोटल स्कोर वरती लागतील. पहा जिथे मात्र थोडस मागच्या बॉल वरती पहिला बॉल बाउंड्री लाईन टच झाला होता. तिथून मात्र थोडस आउटफील्ड निर्माण झाले.
मिथून यावेळी स्ट्राईक ऑनला, त्याच्याकडे संधी मिळाली आहे मोठ्या फटके लगावण्याची, त्याच्यामध्ये देखील क्षमता असणारे, परंतु राजेश चांगली गोलंदाजी करतोय. यावेळीचा बॉल खोलवर टाकायचा, हेलिकॉप्टर तिथे मिड विकेटला क्षेत्रक्षण येतोय. आणखीन एक धक्का मिळेल मोसारे टीमला. मिथून बॅक टू द डगआउट. इथून मात्र आपण पाहिलं मोसारी संघाचे 3 गडी बाद झालेत, ज्याने अद्यापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाहीये. 13 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. इथून नौकेन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याचं नाव आहे चंद्रकांत. चला इथून मात्र पाहिलं गोलंदाज सज्ज होतोय. चांगले गोलंदाजी त्याच्या माध्यमातून यावेळेचा पाठ गॅप शोधल्या आणि इथून बॉल जाईल वन बाउन्स सीमा पार. चंद्रकांतच्या बॅट बंद येतोय. इथून मात्र षटक क्रमांक दुसरं देखील संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 17 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं आकाश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. आकाशचा हा पहिला बॉल हाफ ट्रॅकर, त्यावरती एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. अलंकारच्या बॅट बंद जाईल सीमा पार. येतोय षटकार, मिळतील 6. आपण पाहिलं 7 धावांच्या मदतीने बऱ्याच उशिरानंतर खऱ्या अर्थानं बिग हिट पाहायला मिळतोय. 23 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. आकाश वरती मात्र आपण पाहिलं पहिल्या बॉलवर आक्रमकता केल्या षटकारच्या सय्यना, त्याचं देखील स्वागत केलंय अलंकार या फलंदाजांना. यावेळेचा नेक्स्ट बॉल आणखीन एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आहे. एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरा प्रयत्न इथून होणार देखील नाही. खऱ्या अर्थानं चांगली फील्ड पाहायला मिळते. एका धाव्याच्या मदतीने आणखी टोटल स्कोर जाऊन पोहोचले 24. 3 गड्याच्या मोबदल्यात अजून एक चंद्रकांत अलंकार ही जोडी मोसारे संघाकडनं फलंदाजी करते. आणि ज्या फटक्याची गरज होती तो देखील फटका पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती. तिथून मात्र कमबॅक करत असताना आकाशला आपण पाहिलंय. चंद्रकांत देखील पहिल्या बॉलवर चौकार लगावला. यावेळेचा हलक्यानं सन्मान दिलाय. ज्या पद्धतीने म्हटलं जातं चांगल्या बॉलला सन्मान देणं हे क्रिकेटमधील चांगलं नेतृत्व म्हटलं जातं. एक सिंगल इथून मिळते. सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं टोटल स्कोर 25 आकड्यावरती. एका धावेला मात्र इथून पराकष्ट करत असताना पाहायला मिळतोय. एक धाव इथून मात्र वाचवत असताना बल्लेचवाडी संघ देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर इथे मात्र कमबॅक करत असताना परंतु अलंकार अजून ऑन स्ट्राईकला. आणखीन एक खोलवर टप्पाचा क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फेकून दिलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमबॅक आणि कमबॅक काय असतं हे दाखवून देत असताना आकाशला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर सिंगल आणि डॉट बॉल फेकलाय. अजूनही या षटकातील आपण पाहिलं 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे आणि चांगलं टार्गेट देखील सेट करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु पंच थोडंसं थांबा. इथून आपण पाहिलं चांगली कामगिरी करत असताना गोलंदाजाला पाहिला. फलंदाज अलंकारच्या बॅटमध्ये एक चौकाराने षटकार आलाय. चौकार षटकारच्या मदतीने तो मात्र बॅटिंग करतोय. नंबर 3 वरती तो आलाय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते.
जिथून म्हटले जातं सलामीर जोडी बाद झाल्यानंतर पूर्ण प्रेशर आणि दबाव तिसऱ्या नंबरच्या क्रमांकावर खेळाडू असतो तोच मात्र पाहायला मिळतो. आणखीन एक बिग हिट उचललाय परंतु तिथे आपण पाहिलं टायमिंग प्रॉपर, कनेक्शन प्रॉपर, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरना अलंकारच्या बॅट मध्ये येतोय धुमाकेतू षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते. 2 षटकामध्ये कुठेतरी आपण पाहिलं एका चौकारच्या मदतीने 17 धावा जमा केल्या होत्या परंतु या षटकामध्ये 5 बॉल मध्ये अद्यापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. गोलंदाज आकाशनं अजूनही शेवटचा बॉल अलंकारच्या बॅट मध्ये 2 षटकार आले. त्यावेळेस देखील कोलवर टप्प्यात स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक नसणारे बॉल जाईल 1 बाउन्स. आणखीन एक सीमा पार इथे मिळतील 4 चौकार. पस्तीस धावा स्कोरवरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ इथून संपलाय. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण जर पाहिलं चंद्रकांत 2 बॉल 5 वरती खेळतोय. अलंकारची बॅटिंग आपण पाहिली 2 षटकारांना 2 चौकारच्या मदतीनं 9 बॉल 25 धावांची खेळी तो अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 9 बॉलांना 24 धावांची खेळी अद्यापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. चांगलं बॅटिंग आपण पाहिली. आणखीन एक शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी बॅटवरती आपण पाहिलं रोहिदास भांगारी ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अंतिम षटक फेकण्यासाठी चंद्रकांत ऑन स्ट्राईकला असणारे नॉन स्ट्राईक इनला ज्याच्याकडे खरं जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं असेल. अलंकार यावेळेस आडव्या बॅटनं फाईन लेग रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक नसणारे बॉल जाईल 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. इथून या चौकारच्या मदतीने आणखी फलकेत वाढ होईल. 39 धावा टोटल स्कोर बरोबरती लागल्यात मोसारे टीमच्या. लाजवाब फटकेबाजी चंद्रकांतना अलंकारच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. जिथून मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ संपला त्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा तिथून आक्रमकता सिद्ध. यावेळेस देखील मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरना चंद्रकांतच्या बॅटमध्ये येतोय षटकार 6. काय फटकेबाजी पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये म्हटलं जातं हाणामारीचं षटक आणि हाणामारीतून मात्र तुटून पडले दोन्ही फलंदाज चंद्रकांत अलंकार. गोलंदाज मात्र आता मध्ये कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. हलक्यात सन्मान दिनाय स्वतःच्या फाल्तूमध्ये थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते. एक सिंगल कंप्लीट झाली. लॉंग ऑफला तिथे शतक येतोय ते मात्र दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा इथून कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने आपण पाहिलं संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. अंतिम इनिंग मधील अंतिम षटकातील आपण पाहिलं तर काही बॉल शिल्लक असतील. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वरती लेग गेस्टी सोडून जाणारा हा इट्स अ व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं आणखीन 1 धाव इथे मात्र ऍड केली जाईल. 48 धावा स्कोर वरती लागल्यात. चांगल्या रन रेट इथून मात्र सेट करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत.
यावेळेस आणखीन एक बिग हिट पाहायला मिळतो, पण तो मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडनं इथून चुकी होणार नाही. परतावं लागेल. चंद्रकांत बॅक टू द पॅव्हिलियन. इथून मात्र आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. इथे आपण पाहिलं मान्यवरांचं आगमन व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतंय. वेळचा बॉल खोलवर टाकायचा, खोदून काढला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण येतोय. एकदम कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का? परंतु इथे चांगली पैकी पाहायला मिळते, चांगलं कलेक्शन आणि एक सिंगल इथून मिळते. एका धावेच्या मदतीने 49 धावा इथून मात्र कंप्लीट झाले. शेवटचा बॉल, अंतिम बॉल या इनिंग मधील पाहायला मिळतोय. अलंकार सज्ज, ज्याच्या बॅट मध्ये 2 षटकारांना चौकार आलेत. यावेळी चाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पायावरती आदळला, फज्जटकडे धाप केली. पंचांचं बोर्ड आकाशामध्ये. इथून फलंदाज बाद होईल. अलंकार शेवटच्या बॉलवरती बॅक टू द पॅव्हिलियन. खेळ संपला. पहिल्या सत्रामध्ये टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती आणि इथून 24 बॉल 50 धावांचं लक्ष भल्लेचवाडी टीम समोर. या इनिंग ब्रेक मध्ये खऱ्या अर्थानं मान्यवरांचं स्वागत सत्कार केलं जाईल. आदरणीय लक्ष्मण गायकर साहेब केबाळे याचं देखील व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आमचा मानाचा मान ठेवून आपण आमचा सन्मान स्वीकारावा. या स्पर्धेतील मुख्य आयोजक आदरणीय कमलाकर दादा निरगुडा, मी यांना विनंती करतोय की आपण पाहुण्यांचं स्वागत करावं. या इनिंग ब्रेक मध्ये खऱ्या अर्थानं मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. ज्यांना उपस्थिती आजच्या दिवसामध्ये दाखवली आहे. आदरणीय कमलाकर गायकर साहेब यांची देखील उपस्थिती आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेतील मुख्य आयोजक आदरणीय कमलाकर दादा निरगुडा यांच्या हस्ते लक्ष्मण गायकर साहेब केबाळे यांचं मंचावरती स्वागत केलं जात आहे. प्रेमल शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह या पद्धतीने या स्पर्धेतील गोड आठवण म्हणून त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. जवळ मॅच मध्ये पहिल्या डावाचा खेळ इथून संपलाय. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं अवघ्या 49 धावा मोसारी संघाने जमा केल्यात आणि इथून 50 धावांचं लक्ष भल्ल्याचवाडी टीम समोर राहिलंय. 24 बॉल 50 धावा कित्येक पर्यंत ही सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांना ओके यस, ज्या 2 धावांना पॅनलाइज केलं गेलं होतं त्या 2 धावा मात्र इथून मायनस केल्या जातील आणि समीकरण राहील 24 बॉल 48 धावांचं. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 49 धावा जरूर जमा केल्या, परंतु
2 धावांना इथे मात्र पॅनलाइज केलं गेलं. 2 धावा तिथून मायनस केल्या आणि समीकरण राहिलंय 24 बॉल 48 धावांचा. भल्ल्याची वाडी टीम समोर सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. कैलास भगत आणि आकाश ही जोडी भल्ल्याची वाडी संघाकडनं 48 धावांचा पाठला करण्यासाठी दाखल झाली. गोलंदाजी मार्क वरती P1चा पहिल्या स्ट्राईक फेकण्यासाठी आपण पाहतोय भालचंद्र ठोंबरे, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. दुसऱ्या सत्राला इथून सुरुवात होईल. पहिला बॉल भालचंद्रचा हा पहिला बॉल वेगवान फेकलाय. क्रिकेट मध्ये ब्रह्मास्त्र फेकत असताना डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं गेलंय. थर्ड मॅन स्लिप कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर लेग डीप पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण देखील चांगल्या रीतीने इथे बा एक्स्ट्रा कव्हरला चॉप करत असताना बॉल चाललाय सीमा पार. येतो या इनिंग मधला दुसऱ्या बॉलवर पहिला चौकार. संघाचं खातं ओपन केलंय. कैलास या फलंदाजांना पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल आणखीन एक खोलवर टप्प्याचा, त्यावरती मात्र आक्रमकता जाण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर इथे मात्र कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. भालचंद्र गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा आणखीन एक कट केलाय. थर्ड मॅनचा शतक धावतोय. तिथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळलाय. तिथून एक सिंगल कंप्लीट झाल्या. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाल्या आणि इथून पाहिलं तर 5 धावा स्कोरवरती लागल्या गेल्यात. भल्ल्याचवाडी टीमच्या 48 धावांचा पाठला करत असताना प्रति षटकामध्ये 12.0च्या सरासरीने धावा जमा कराव्या लागतील आणि तेच प्रयत्न अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू असणार आहेत. कैलास आणि आकाश हे 2 फलंदाज. चला आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यासाठी मी दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती करतोय. कुंभल टेकडे आणि औषध वाडी आपण दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉचविन साठी यायचंय. पहा हा पहिला आणि शेवटचा पुकार असणार आहे. या 4 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तर दफलक जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती मात्र इथे आकाशने देखील आक्रमकता सिद्ध केली. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय आकाशच्या बॅट मधला. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 धावा स्कोरवरती लागल्या. तिथून मात्र शेवटच्या बॉलवर देखील चौकार आला. समीकरण आपण पाहिलं 18 बॉल 35 धावांची गरज. इथे मात्र दुसरा गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. समाधान पारदे, ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करते. आकाशच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि कैलासच्या बॅटमध्ये 1 चौकार आलाय आणि सिंगल 5 धावा त्यांना अद्यापर्यंत संघासाठी जमा केल्यात.
यावेळी स्ट्राईकसाठी त्याच्यासाठी असणारे गोलंदाज सज्ज होतोय पंचांच्या उजवेष्टीकडनं. पहिला बॉल कोलवर टप्प्याचा खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरला शतक येतोय. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगले फेकी मिडल स्टंप वरती फेकलाय आणि इथून आपण पाहिलं एक सिंगल मिळते. समाधान देखील आपण पाहिलं एका सिंगलच्या मदतीने सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी इथून कमबॅकिंग देखील करावं लागेल कारण तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकारच्या मदतीने 13 धावा बनवल्या. एक सिंगल आली 14 धावा स्कोर वरती लागल्यात भल्याचवाडी टीमच्या. सलामीर जोडी यावेळेचा बॉल फुल टॉस आणि त्यावरती कनेक्शन आपण पाहिलं तितकं झालं नाहीये. क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चुकी केली. जेल ड्रॉप झालाय तिथून 2 धावा मिळतील भल्याचवाडी टीमला. फलंदाजाला जीवदान मिळत आहे. या 2 धावांच्या मदतीनं 16 धावा टोटल स्कोर वरती लागल्यात. आकाशच्या बाट मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आले होते त्याला इथून मात्र जेल ड्रॉप झाली आणि एक जीवदान मिळालंय. जीवदानाचा फायदा हा नक्कीच मिळेल. दोन बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलमध्ये आपण पाहिलं 3 धावा समाधान खर्च केला. तिथून मात्र तो कमबॅकिंगचा प्रयत्न करतोय परंतु झेल ड्रॉप झाली आकाशची आणि इथे आकाशसाठी एवढ्याचा बॉल खोला टाकला होता त्यावरती मात्र आपण पाहिला खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट किपर जरूर बीट झाला पण तो आपण पाहिला डीप स्क्वेअर क्षेत्राचं क्षेत्ररक्षण चांगली कामगिरी करतोय. बॉल तिथून अडवला गेला. डॉट बॉलची सांगता इथून पाहायला मिळते.
आकाशची झेल इथून सोडली ते म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच आणि ते देखील इथे पाहायला मिळेल, परंतु इथून झेल ड्रॉप झालाय आणि इथून थोडंसं झेलची किंमत मोजावी लागेल मोसारे टीमला. तो आकाशसाठी यावरचा बॉल डॉट फेकलाय. चांगली कामगिरी समाधाच्या माध्यमात होती. एक कमबॅकिंग षटक येत असताना पाहायला मिळतो. यावरचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण येतोय, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरा प्रयत्न देखील नसणार आहे. एका धावेने ते मात्र स्ट्राईक रोटेट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर टोटल स्कोर जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. पुढे एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगले गोलंदाजी या षटकामध्ये फेकत असताना पाहायला मिळतोय समाधान पारधी. समाधानचा हा बॉल हाफ ट्रॅकर हुक करत असताना मिड ऑफला क्षेत्ररक्षण आहे गणेश आणि त्याच्याकडनं चुकी होणार नाही. या पहिला गडी इथून बाद होईल. कैलास भगत बॅक टू द पॅव्हिलियन. राहिलिया पहिला गडी इथून बाद झाला कैलास भगत आणि तिथून मात्र थोडस दडपणानं प्रेशर पाहायला मिळतंय. टोटल स्कोर आपण पहिला जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. एका गडीच्या मोबदल्यात अजून अंतिम बॉल फेकण्यासाठी समाधान सज्ज होतोय. प्रकाश साठी यावेळेचा बॉल गुड नाईट एक तमाशा देख. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. मी पुन्हा एकदा विनंती करतोय दुसऱ्या मॅचचं टॉच विन करण्यासाठी कोंबल टेकडी आणि औषधाची वाडी या दोन्ही संघाच्या संघाकडे यायचं आहे. पहा औषधाची वाडी संघाचा संघ किती आलाय, कोंबल टेकडी संघाचा संघ किती यायचा आहे. इथून मात्र टॉच विन केला जाईल. खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा कोंबल टेकडी आणि औषधाची वाडी विजलेल्या दिव्यानेही कधीतरी प्रकाश दिलेला असतो. एका अपयशाने कधीच प्रवास संपलेला नसतो. हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 12 बॉलचा खेळ इथून संपलाय. 12 बॉल मध्ये आपण पाहिलं अवघ्या 23 धावा स्कोर वरती लागल्यात आणि अजूनही समीकरण आपण पाहिलं 12 बॉल आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहिले आकाश बांगारे आणि प्रकाश भल्ला. इथून देखील तिसरा गोलंदाजी मार्फवरती पाहायला मिळतोय चंद्रकांत पारधी. 12 बॉल 25 समीकरण. पहिले मॅच इथे मात्र रंगत निर्माण येत असताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला बॉल यावेळेचा आपण पाहिला लेग कटचा वापर. तिथे डॉट बॉलची चांगला विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. सन्माननीय दत्ता झुगरे औषधवाडी यांचं देखील आगमन व्यासपीठावरती होत असताना पाहायला मिळतंय. आपलं देखील वेळात वेळ काढून उपस्थित झालात या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅच मध्ये. इथे मात्र हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल मिळाले. सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट झाली. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर सिंगलच्या मदतीने 24 धावा दफटल्यावर लागल्यात. 10 बॉल अजूनही 24 ची गरज.
आणि ज्या फलंदाजाचा खऱ्या अर्थाने झेल देखील ड्रॉप केला होता आकाश प्रकाशने देखील पहिल्या बॉलवर आक्रमकता सिद्ध केली. षटकाराच्या मदतीने आणखीन एक फुल टॉस बॉल त्यावरती देखील फुल टॉल वसूल केलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. आल्या आल्या मात्र प्रकाशनं पहिल्या बॉलवर षटकार ठोकला मागच्या शेवटच्या बॉलवरती आणि इथे ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट झाली त्यावरती मात्र आक्रमकता पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने इथे मात्र समीकरण थोडस चेंजिंग होत असताना 9 बॉल अजूनही 18ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या मात्र प्रकाश धुमाकूळ घालतोय. प्रकाश या वादळाला मात्र शांत करावं लागेल आणि गोलंदाज कुठेतरी खराबीची स्विच करण्याचा प्रयत्न लगेच देवात नाही लगेच तो बरबाद. परंतु पंचाचा इशारा आलाय इथून मात्र अवांतर चेंडू फेकलाय. थोडस धडपणानं प्रेशर पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहिला चंद्रकांत वरती 3 बॉलचा खेळ इथून संपला. या षटकातील आपण पाहिला अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. चंद्रकांत मात्र कुठेतरी खराबीची कामगिरी या मॅच मध्ये करत असताना पाहायला मिळतोय. पहिले मॅच जरूर आपल्या भेटी झाली. पहिलं सत्र संपलं त्यानंतर थोडस धडपणानं प्रेशर पाहायला मिळतंय. यावरती आणखीन एक फुल टॉस आणि त्याला देखील पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय बॅक टू बॅक तिसरा षटकार. रिश्ते में तो हम इसके बाप होते हैं. नाम है शहंशाह. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो. खरं 12 बॉल 25 धावांचं होतं. 7 बॉल 7ची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये समाजाचा हा बॉल जेल मात्र उडली. परंतु तिथे शत्रक्षक नसणारे सिंगल कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न होतोय. रिस्की धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. 2 धावा मिळतील. 2 धावाच्या पद्धतीने पंचाचा इशारा आलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये आपण पाहिलं टोटल स्कोर 43 आकड्यावरती. समीकरण मात्र राहिलंय 6 बॉल अवघ्या 5 धावांची गरज भल्ल्याची वाडी टीम साठी. पाहिलं तर मिथून वरती जबाबदारी ठेवली. यावेळी जबाब खोला टाकला होता त्यावरती मात्र मिड विकेटला शतक नेतो. त्याच्याकडे थोडीशी मिसफीट पाहायला मिळते परंतु एफर्ट देखील तितकंच सुंदर पाहायला मिळतं. एक सिंगल होती तिथे मात्र दुहेर मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा इथून मिळतील आणि जरी का दुखापत झाली असेल तर पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूला तिथे दुखापत होत असताना पाहायला मिळते.
पहा 12th मॅन आपला इथे असणारे, जरी काही इंजर झाला असेल तर दुसरा प्लेअर आपण खेळवू शकता. 12th मॅन ज्याला आपण इथे बसवलंय त्याला मैदानाच्या आतमध्ये खेळवावं लागेल. चला इथून मात्र समीकरण थोडस चेंजिंग झालंय. 5 बॉल आणि 3 धावांची गरज. ज्या पद्धतीने मागच्या षटकामध्ये अवघ्या आपण पाहिल्या 20 धावा खर्च केल्या समाधान या गोलंदाजांना, आणि तिथून मात्र बॅकफुट मध्ये गेला मोसारी संघ. 5 बॉल 3 ची गरज. इथे पटकारचा प्रयत्न. विकेट किपर मात्र आपण पाहिला तर डीप पॉइंटचं शतक धावतोय. एक सिंगल इथून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 देखील कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न आणि इथे 3 धावा कंप्लीट होतील का? जरी का 3 धावा कंप्लीट असतील तर इथून सामना जिंकेल भल्ल्याची वाडी संघ. या 3 धावांच्या मदतीने पहिला सामना जिंकलाय आणि इथून पराभूत संघ मोसारी टीम. हार्ड लक. विद्यार्थ्यांना व्यासपीठावरती बसलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. आदरणीय दत्ता झुगरे हौशेची वाडी याचं देखील या व्यासपीठावरती स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय गणपत पारधी यांच्या हस्ते इथून मात्र मान्यवरांचं व्यासपीठावरती स्वागत केलं जातं. आदरणीय दत्ता झुगरे हौशेची वाडी गणपत बाबा पारधी यांच्या हस्ते मान्यवरांचं प्रेमल शाल पुष्पगुच्छ देऊन एक सन्मान चिन्ह म्हटलं जातं. स्पर्धेतील गोड आठवण या पद्धतीने पाहुण्यांचं व्यासपीठावरती स्वागत केलं जातंय. आपण देखील वेळात वेळ काढून उपस्थित झालात. आपलं देखील आमदार चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला या मॅचचा मान मॅच थोड्याच उशिरात आपल्यास कळू. सामना इथून जिंकलाय. पल्ल्याचवाडी संघ पराभूत झालाय मोसारी संघ. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण या स्पर्धेत भाग घेतलात. पहा या मॅचचा सामनावीर ज्याने बॅटिंग करत असताना 5 बॉल 20 धावा ठोकल्यात, ज्याच्या बॅटबंद 3 षटकार आले, तो ठरला या मॅचचा सामनावीर प्रकाश भल्ला. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल प्रकाश भल्ला, ज्याने बॅटिंग करत असताना 5 बॉल 20 धावा ठोकल्या आणि सामना आपल्या साईडने खेचला. तो ठरला या मॅचचा सामनावीर. आदरणीय स्पर्धेतील मुख्य आयोजक गुरुनाथ दादा निरगुडे यांना मी विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा.